आज आपण या व्हिडिओमध्ये इयत्ता 8वी मॅथमॅटिक्स या विषयामधील चॅप्टर नंबर 7 व्हेरिएशन यामधील प्रॅक्टिस सेट नंबर 7.2 पाहणार आहोत. मागच्या व्हिडिओमध्ये आपण डायरेक्ट व्हेरिएशन यामधील 7.1 प्रॅक्टिस सेट क्रमांक 7.1 अभ्यासला होता. त्याचाच आधार घेऊन आपण इनव्हर्स व्हेरिएशनचे व्हिडिओ बनवले होते. आता त्या इनव्हर्स व्हेरिएशन कोणत्या पद्धतीने असतात हे व्हिडिओ मागच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिला आहेच. आता आपण त्याच व्हिडिओचा आधार घेऊन आपल्याला 7.1 मध्ये प्रॅक्टिस सेट आपण सोडवायचा आहे. आता विद्यार्थी मित्रांनो 7.1 मधला पहिला क्वेश्चन आहे पुस्तकात तुमच्या दिलाय 7.2. त्यामध्ये पहिला क्वेश्चन आहे द इन्फॉर्मेशन अबाउट नंबर्स ऑफ वर्कर्स अँड नंबर ऑफ डेज. नंबर ऑफ वर्कर्स and days to complete a work is given in the following table. Complete the table. The number of workers and days. Number of workers 30 असेल तर day 6. 20 workers असतील तर day आहेत 9. तर आपला किती डे 12 डे असेल तर वर्कर किती लागतील, तर 10 वर्कर असतील तर किती दिवस लागतील, किंवा 36 दिवस असतील तर वर्कर किती लागतील, अशा प्रकारचा प्रश्न आहे. आता विद्यार्थी मित्रांनो सगळ्यात महत्वाचं की हे एक्झाम्पल वाचल्यानंतर आपल्याला लक्षात आलं पाहिजे की कोणत्या प्रकारचं एक्झाम्पल आहे ते. त्याच्यामध्ये 2 प्रकार आहेत, एक डायरेक्ट व्हेरिएशन आणि इनव्हर्स व्हेरिएशन. आता हे डायरेक्ट व्हेरिएशनचं एक्झाम्पल तर दिसत नाही, कारण वर्कर्स वाढले की डे कमी होणार आहेत, म्हणजे कामगारांची संख्या वाढली की काम करण्याचे दिवस आहेत ते कमी होतात. म्हणजे याचा अर्थ हे एक्झाम्पल आहे ते इनव्हर्स व्हेरिएशनचे एक्झाम्पल आहे आपल्या लक्षात येतं. आता इनव्हर्स व्हेरिएशनचे एक्झाम्पल जेव्हा आपल्याला माहित असतं त्यावेळा नंबर ऑफ वर्कर्स आणि डे ह्याच्यामध्ये इनव्हर्स व्हेरिएशन असतं. म्हणजे उदाहरणार्थ मी जर म्हणलं नंबर ऑफ वर्कर्स, त्याला मी समजा W नाव दिलं अँड डेज त्याला D म्हणलं. वर्कर्स आणि डे ह्याच्यामध्ये इनव्हर्स व्हेरिएशन आहे, कारण वाचल्यानंतर लक्षात येते की हे एक्झाम्पल इनव्हर्स व्हेरिएशनचं आहे. म्हणजे वर्कर्स इनव्हर्सली प्रोपोर्शन टू डे, म्हणजे वर्कर्स आणि डे ह्याच्यामध्ये इनव्हर्स व्हेरिएशन आहे, व्यस्त चलन आहे. म्हणजेच वर्कर्स इज इक्वल टू K अपॉन D. इथं K हे कॉन्स्टंट आहे, K हा कॉन्स्टंट आहे. म्हणजे मला K ची व्हॅल्यू जर कॉन्स्टंट काय असेल तर W मल्टिपल बाय D याचा उपयोग करून, या समीकरणाचा उपयोग करून मला कॉन्स्टंट काढता येतो. हे आहे इक्वेशन. आता बघूया आपण याचा वापर करून 1 नंबरचं कॉन्स्टंट किती येतोय ते. आता जे 1 नंबर मध्ये वर्कर म्हणजे W ची संख्या आहे 30 आणि डे आहेत ते 6 आहे. मला कॉन्स्टंट K काढायचा आहे. K म्हणजे W इंटू D. W म्हणजे 30 मल्टिपल बाय 6 म्हणजे 6×18 180, म्हणजे K आला 180. आता आपण बघूया 2 नंबरचा कॉलम मध्ये बघूया नंबर ऑफ वर्कर्स 20 आहेत, डे 9 आहेत. म्हणजे 2 नंबरच्या कॉलम मध्ये बघितला तर वर्कर आहेत 20 आणि डे आहेत 9. आपल्याला कॉन्स्टंट काढायचा आहे K, W मल्टिपल बाय D म्हणजे 20 मल्टिपल बाय 9 9 दुनी 18 180. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो बघितलं की दोन्ही एक्झाम्पल मध्ये जर पाहिलं तर इथं कॉन्स्टंट जे आहे तर कॉन्स्टंट एकसारखा आलाय. इथं K आहे 180, इथं सुद्धा K कॉन्स्टंट आहे 180. याचा अर्थ या इक्वेशन मध्ये कॉन्स्टंट हा इक्वल असणार आहे, प्रत्येकाचा कॉन्स्टंट हा इक्वल असणार आहे. मग आपल्याला समीकरण हे वापरायचं आहे K इज इक्वल टू W इंटू D. आता आपण पाहणार आहोत यातलाच कॉलम नंबर 3 मधला 3 नंबरचं एक्झाम्पल. आता याच्यामध्ये वर्कर्स दिलेले नाहीत, वर्कर्स आपल्याला काढायचे आहेत आणि D दिलाय, डे आपल्याला 12 दिलेत. इक्वेशन वापरायचं आहे
इक्वेशन आपलं आहे के इज इक्वल टू डब्ल्यू इंटू डी, हे इक्वेशन वापरायचं आहे. कॉन्स्टंट किंमत माहिती आहे आपल्याला 180 इज इक्वल टू डब्ल्यू आपल्याला काढायचा आहे, म्हणजे नंबर ऑफ वर्कर्स काढायचा आहे, डी आहेत 12. आता हे मल्टिप्लिकेशन आहे, इकडे डिवाइडेड होणार, म्हणजे 180 डिवायडेड बाय 12 इज इक्वल टू वर्कर्स किंमत निघाली. आता आपण भागलं तर 12 एक्के 12, 12 एक्के 12 राहिलं, 12तनं 18तनं 12 गेलं तर 6 राहिलं, 6 60 झालं, 12 पंचे 60, म्हणजे डब्ल्यू इज इक्वल टू 15, म्हणजे वर्करांची संख्या आली 15. म्हणजे ज्या वेळा वर्करांची संख्या 15 असते त्यावेळा 12 दिवस ते काम करायसाठी लागतात, म्हणजे एक काम पूर्ण करायसाठी 12 दिवस लागतात ज्यावेळा वर्कर्स 15 असतील तर. आता बघा याचं पुढचं एक्झाम्पल, ते 4 नंबरचा कॉलम बघू. चार नंबरचा कॉलम आहे, वर्कर्स आहेत 10 परंतु डे माहित नाहीत, डे आपल्याला काढायचं. इक्वेशन आहे के इज इक्वल टू डब्ल्यू इन टू डी, केची किंमत 180 डिग्री, 180 इज इक्वल टू डब्ल्यू आहे 10 पण डी डे आपल्याला काढायचं आहे. इथं गुणाकार आहे की भागाकार होणार, म्हणजे 180 डिवायडेड बाय 10 इज इक्वल टू नंबर ऑफ डेज, 10 इंटू 180 इज इक्वल टू 18, डी इज इक्वल टू 18. म्हणजे ज्या वेळा 10 वर्कर असतील त्यावेळा 18 दिवस ते काम पूर्ण करायचे, 18 दिवस लागणार आहेत. म्हणजे विद्यार्थी कॉन्स्टंट सगळे सारखाच आहे. आता यातलाच आपल्याला 5 नंबरचा जो कॉलम आहे, म्हणजे हा कॉलम, या कॉलम मध्ये बघायचं. आता या कॉलम मध्ये वर्कर्स आपल्याला काढायचे, वर्कर्स माहित नाहीत पण डे दिले आहेत 36, जास्त दिवस आहेत, याचा अर्थ कमीत कमी वर्कर्स असणार आहेत, म्हणजे व्यस्त आहेत. इक्वेशन आहे के इज इक्वल टू वर्कर डिवाइडेड बाय वर्कर मल्टिपल बाय डे. के कॉन्स्टंट आहे 180, वर्कर्स आपल्याला काढायचे आहेत इंटू 36. आता वर्कर इज इक्वल टू 180 अपॉन 36, म्हणजे बघा 36 डब्ल्यू अपॉन डब्ल्यू इंटू 36, हे त्यांच्याकडे गुणाकार क्रिया, ही जर इकडे केलं तर हे भागाकार क्रिया होते. म्हणजे 180 ला जर 36 ने भागलं तर उत्तर येते डब्ल्यू इज इक्वल टू 36 एके 36, 36 5 180, म्हणजे 36 5 36 गुणिले 5 केले 180 येतं, म्हणजे डब्ल्यू इज इक्वल टू 5. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो वर्कर्स 5 वर्कर असतील तर ते काम कंप्लीट करायला 36 डेज लागतात. म्हणजे अशा प्रकारचे जर इक्वेशन तुम्हाला क्वेश्चन जर समजायचं असेल, अशा प्रकारचे प्रश्न जर तुम्हाला कंप्लीट करायचं असेल, टेबल कंप्लीट करायचं असेल तर इम्पॉर्टंट सगळ्यात महत्वाचं आहे ते तुम्हाला कोणत्या एक प्रकारचं एक्झाम्पल आहे हे माहिती असणं अत्यावश्यक आहे. एक काम करायला जर 30 माणसं लागत असतील, 30 माणसं जर 6 दिवसामध्ये एक काम पूर्ण करत असतील तर याचाच वापर करून, या कॉन्स्टंटचा वापर करून बाकीच्या सर्व गोष्टी आपल्याला काढता येतात. की नंबर्स ऑफ डे दिला असतील तर नंबर ऑफ वर्कर काढता येतात, किंवा नंबर ऑफ वर्कर्स दिले असतील तर नंबर ऑफ डे काढता येतात. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो हे सगळ्यात महत्वाचं आहे की तुम्हाला कोणत्या प्रकारचं एक्झाम्पल आहे हे माहीत असणं अत्यावश्यक आहे. तर पाहूया यातलाच प्रश्न क्रमांक 2 जे तुमच्या पुस्तकात दिलेला आहे तो. आपण प्रॅक्टिस क्रमांक 7.2 मध्ये दुसरा क्वेश्चन आहे. फाइंड कॉन्स्टंट ऑफ व्हेरिएशन अँड राइट इक्वेशन ऑफ व्हेरिएशन फॉर द एव्हरी एक्झाम्पल गिवन बिलो. विद्यार्थी मित्रांनो फाइंड कॉन्स्टंट ऑफ व्हेरिएशन आणि इक्वेशन ऑफ व्हेरिएशन हे दोन महत्वाच्या गोष्टी आहेत. कॉन्स्टंट ऑफ व्हेरिएशन याचा अर्थ स्थिरांक, म्हणजे आपण के ची किंमत काढायची. इक्वेशन ऑफ व्हेरिएशन म्हणजे जी के ची किंमत आपण काढलेली आहे ते इक्वेशन मध्ये घालायची आहे, याचा अर्थ इक्वेशन तयार करायचं. आता हे एक्झाम्पल वगैरे आपल्या लक्षात आहे की पी डायरेक्टली इनव्हर्सली प्रोपोर्शनल, डायरेक्ट व्हेरिएशन आहे, इनव्हर्स व्हेरिएशन आहे. पी इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल क्यू. आणि हे एक्झाम्पल 2 नंबरचं झेड इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू डब्ल्यू.
म्हणजे विद्यार्थ्यांनो हे इनव्हर्स व्हेरिएशनचे एक्झाम्पल आहे हे आपल्याला माहित असलं. हे एक्झाम्पल बघितले लक्षात की इनव्हर्स व्हेरिएशनचे एक्झाम्पल आहे. आता हे सोडत असताना जे व्हेरिएशन आहे ते आपण पाण्यात द्यायचं आहे. पी इनव्हर्स व्हेरिएशन 1/Q म्हणजे पी इज इक्वल टू K/Q. के हा इथं कॉन्स्टंट आहे. आपल्याला पी इंटू क्यू इज इक्वल टू के हे आहे इक्वेशन. आपण इक्वेशन नंबर 1. आता इथं दिलं आपल्याला पी इज इक्वल टू 15 अँड क्यू इज इक्वल टू 4. आता पी आणि क्यू च्या किमती आपल्या इक्वेशन नंबर 1 मध्ये घालायचं. पुट व्हॅल्यू इन इक्वेशन 1. तर पी ची किंमत 15 गुणिले क्यू ची किंमत 4 बरोबर के. म्हणजे 15 चौक 60 म्हणजे के इज इक्वल टू 60. आता के म्हणजे कॉन्स्टंट आहे. आपला कॉन्स्टंट हा मिळाला. आपल्याला इक्वेशन काढायचं आहे. के इज इक्वल टू 60 पुट व्हॅल्यू इन इक्वेशन 1. म्हणजे ही व्हॅल्यू इक्वेशन मध्ये 1 करायची. म्हणजे पी इंटू क्यू इज इक्वल टू 60. म्हणजेच इक्वेशन आहे पी इंटू क्यू इज इक्वल टू 60. हे इक्वेशन आहे. के इज इक्वल टू 60 हे कॉन्स्टंट आहे. हे बघा लिहिताना लिहायचं आहे. के इज इक्वल टू 60 इज अ कॉन्स्टंट आणि पी इंटू क्यू इज इक्वल टू 60 इज अ इक्वेशन ऑफ दिस एक्झाम्पल. क्वेश्चन नंबर 2 बघूया आपण. सेम याच पद्धतीने सोडवायचं आहे. फक्त इथं नेम आहे चेंज आहेत. डब्ल्यू आणि झेड आणि डब्ल्यू आहे. बघा सोडवताना कोणत्या पद्धतीने सोडूया. झेड इनवर्सली प्रोपोर्शनल टू डब्ल्यू. झेड इक्वल टू K/W. K is a constant. K is equal to Z into W. But Z equal to 2.5 and W is equal to 24. Put value along the equation 1. Put value in equation 1. Equation 1 मध्ये किमती घालू. K is equal to 2.5 multiple by 24. मल्टिप्लिकेशन केलं तर K ची किंमत निघणार आहे. आपण पॉइंट नाही असं धरून मल्टिप्लिकेशन करूया. 25 चौक 100 0 हाच्याला 10 25 50 50 10 60 आणि हा पॉइंट इथं आला. म्हणजे K इज इक्वल टू 60. आता हा K इज इक्वल टू 60 हा कॉन्स्टंट आहे. आता आपल्याला इक्वेशन काढायचं आहे. K इज इक्वल टू 60 पुट व्हॅल्यू इन इक्वेशन 1. आता ही व्हॅल्यू आपण इक्वेशन नंबर 1 म्हणजे इथं घालायचे. म्हणजे 60 इज इक्वल टू झेड इंटू डब्ल्यू. म्हणजे हे आली इक्वेशन. म्हणजे K इज इक्वल टू 60 इज अ कॉन्स्टंट and 60 is equal to ZW is an equation of variation. म्हणजे त्याच्यात अशा प्रकारचे आपल्याला प्रश्न सोडवायचे आहेत. आता आपण बघितलं की 1 नंबर आणि 2 नंबरचं एक्झाम्पल सोडवलं. पुस्तकामध्ये तुमच्या 3 नंबर आणि 4 नंबरचे एक्झाम्पल दिले ते आपण सोडवायचं आहे. याच पद्धतीने एक्झाम्पल ते सोडवायचे. आपण 3 नंबरचा एक्झाम्पल त्याच्यामध्ये सुद्धा दोन्ही बघितलं तर हे इनव्हर्स व्हेरिएशनच आहे. म्हणजे x इनव्हर्सली प्रोपोर्शनल 1/t². म्हणजे s आणि t चा वर्ग यांच्यामध्ये इनव्हर्स व्हेरिएशन आहे, व्यस्त प्रमाणात. म्हणजे x इज इक्वल टू K/t².
म्हणजे के इज इक्वल टू, हे क्या है, कॉन्स्टंट, के इज अ कॉन्स्टंट, के इज इक्वल टू एस मल्टीपल बाय टी स्क्वेअर, क्या है इक्वेशन. तर आपण इक्वेशन नंबर 1 घेऊ. आता आपल्याला एस ची किंमत दिल्या, एस इज इक्वल टू 4 अँड टी इज इक्वल टू 5. पुट व्हॅल्यू इन इक्वेशन 1. इक्वेशन 1 मध्ये ह्या किमती पण आपल्याला घालायच्या. म्हणजे के इज इक्वल टू, एस किंमत आहे 4 मल्टिपल बाय टी किंमत आहे 5, म्हणजे 5 चा वर्ग, म्हणजे 4 मल्टिपल बाय 5 चा वर्ग 25, म्हणजे इज इक्वल टू 25 100, म्हणजे के इज इक्वल टू 25 100 आला. म्हणजे हा कॉन्स्टंट, के हा कॉन्स्टंट. के इज इक्वल टू 100, पुट व्हॅल्यू इन इक्वेशन 1. तर ही व्हॅल्यू इक्वेशन नंबर 1 मध्ये घातली तर 100 इज इक्वल टू एस इंटू टी स्क्वेअर, हे झालं इक्वेशन. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, ह्याचं उत्तर येते के इज इक्वल टू 100 इज अ कॉन्स्टंट अँड 100 इज इक्वल टू एस इंटू टी स्क्वेअर इज अ इक्वेशन. म्हणजे अशा प्रकारे आपल्याला कॉन्स्टंट इक्वेशन करायचं आहे. कॉन्स्टंट 100 आला, इक्वेशन 100 इंटू एस इंटू टी स्क्वेअर. सेम एक्झाम्पल 4 नंबर आपल्याला सोडवायचा आहे. यांच्यामध्ये सुद्धा इनव्हर्स व्हेरिएशन आहे एक्स अंडर स्क्वेअर रूट वाय, म्हणजे वायचं वर्गमूळ आणि एक्स यांच्यामध्ये इनव्हर्स व्हेरिएशन आहे, व्यस्त चलन आहे. आता याच्यामध्ये एक्स इनव्हर्सली प्रपोर्शनल अंडर रूट ऑफ वाय, म्हणजे एक्स इज इक्वल टू के अपॉन अंडर रूट वाय, के इज अ कॉन्स्टंट, के इज इक्वल टू एक्स इंटू अंडर स्क्वेअर रूट वाय, याला इक्वेशन 1. But x is equal to 15 and y is equal to 9. Put value in equation 1. x बरोबर 15 आणि y बरोबर 9 ही व्हॅल्यू, हिची किंमत आहे ती आपण इक्वेशन नंबर 1 मध्ये घालायची. म्हणजे के इज इक्वल टू एक्स म्हणजे 15 गुणाकार चिन्ह वर्गमुळात 9. आता वर्गमुळात 9, 9 कुणाचं वर्गमुळात 3चं, म्हणजे के बरोबर 15 गुणिले 3, म्हणजे के बरोबर 15 त्रिक 45, म्हणजे आपल्याला के ची किंमत आली 45, ही आहे कॉन्स्टंट. आता के इज इक्वल टू 45, पुट व्हॅल्यू इन इक्वेशन 1. इक्वेशन 1 मध्ये आपल्याला के ची किंमत घालायची. म्हणजे 45 इज इक्वल टू एक्स इंटू अंडर स्क्वेअर रूट वाय, हे झालं इक्वेशन. म्हणजे आन्सर आहे के इज इक्वल टू 45 इज अ कॉन्स्टंट and 45 is equal to x multiplied by under square root y is a equation of variation. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारचे आपल्याला व्हेरिएशन कोणताही जर समजलं तर आपण अशा प्रकारचे प्रश्न इजी सोडवू शकतो. सगळ्यात महत्वाचं आहे की आपल्याला व्हेरिएशन कोणताही समजलं पाहिजे. हे इनव्हर्स व्हेरिएशन असेल तर कॉन्स्टंट काढताना दोघांचा गुणाकार करतो, आणि डायरेक्ट व्हेरिएशन असेल तर दोघांचा भागाकार करतो, त्याच्यावर आपण कॉन्स्टंट आणि इक्वेशन काढत असतो. तर पाहूया अशाच प्रकारचे प्रश्न प्रॅक्टिस सेट क्रमांक 7.2 त्याच्यामधला क्वेश्चन नंबर पुढचा क्वेश्चन नंबर 3 आहे, तो आपल्याला सोडवायचा आहे. तर पाहूया आपण क्वेश्चन नंबर 3 याच प्रॅक्टिस सेट मधला. तर पाहूया आपण आता प्रॅक्टिस सेट क्रमांक 7.2 मध्ये तिसरं एक्झाम्पल. द बॉक्सेस आर टू बी फिल्ड विथ ऍपल इन अ हिप
if 24 apples are put in the box, then 27 boxes are needed. If 36 apples are filled in a box, how many boxes will be needed? म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, एक ऍपल आहे सफरचंद एकाच पेढीतील एकाच राशीतील एकसारखेच एकाच राशीतील ऍपल्स आहेत, सफरचंद आहेत, आणि एका बॉक्समध्ये जर 24 सफरचंद जर भरले तर 27 बॉक्स लागतात. म्हणजे एका बॉक्समध्ये 24 ऍपल सफरचंद जर भरले असे 27 बॉक्स लागतात. पण त्या बॉक्समध्ये जर आपल्याला 36 ऍपल्स घालायचे असतील, 36 सफरचंद एका बॉक्समध्ये घालायचे असतील तर किती बॉक्स लागतील हे आपल्याला विचारले. म्हणजे ऍपलचा नंबर ऑफ ऍपल्स अँड बॉक्स यांच्यामध्ये इनव्हर्स व्हेरिएशन आहे. म्हणजे आपल्याला एक्झाम्पल वाचलं तर आपल्याला समजलं पाहिजे की हे कोणत्या प्रकारचं एक्झाम्पल आहे. जर एका बॉक्समध्ये जास्त ऍपल्स घातले तर खोके हे 100% कमी लागणार आहेत, आणि एका बॉक्समध्ये ऍपल कमी घातले, सफरचंद कमी घातले तर बॉक्स वाढणार आहेत, हे नक्की आहे. त्याच्यामध्ये ऍपलचं नंबर ऑफ ऍपल्स आणि बॉक्स यांच्यामध्ये इनव्हर्स व्हेरिएशन आहे हे आपल्या लक्षात आलं पाहिजे. म्हणजे आपण लिहिणार आहे नंबर ऑफ ऍपल्स, आपण एक्स म्हणू, अँड नंबर ऑफ बॉक्स आपण वाय म्हणू, इज आर इनव्हर्स व्हेरिएशन. म्हणजे त्याच्यामध्ये इनव्हर्स व्हेरिएशन आहे ते आपल्याला समजलं पाहिजे. म्हणजे नंबर ऑफ ऍपल आणि बॉक्स यांच्यामध्ये इनव्हर्स व्हेरिएशन आहे. म्हणजे एक्स अल्फा 1/y, म्हणजे एक्स इज इक्वल टू के अपॉन वाय, के इज इक्वल टू एक्स मल्टिपल बाय वाय, म्हणजे के इज अ कॉन्स्टंट इक्वेशन. इथं नंबर ऑफ ऍपल, आता नंबर ऑफ ऍपल किती आहेत 24, म्हणजे एक्स इज इक्वल टू 24 असेल, अँड म्हणजे एक्स जर 24 एका बॉक्समध्ये असेल तर बॉक्सची संख्या आहे 27. पुट व्हॅल्यू इन इक्वेशन 1, आपण याला इक्वेशन 1 म्हणू. म्हणजे के इज इक्वल टू एक्स आहे 24 मल्टिपल बाय वाय 27, आपण यांचा मल्टिप्लिकेशन केलं 24 गुणिले 27, जर 24 गुणिले 27 केलं तर उत्तर येते 648. म्हणजे के इज इक्वल टू 648. म्हणजे आपल्याला कॉन्स्टंट मिळाला के इज 648. आपल्याकडे इक्वेशन पुट व्हॅल्यू के इज इक्वल टू 648, पुट व्हॅल्यू इन इक्वेशन 1. इक्वेशन 1 मध्ये आपण ही किंमत घालणार आहे. म्हणजे 648 इज इक्वल टू एक्स मल्टिपल बाय वाय. आता एक्स मल्टिपल बाय वाय हे इक्वेशन तयार झालं. आता याच इक्वेशनचा वापर करून आपल्याला 36 सफरचंद एका बॉक्समध्ये घातले तर किती बॉक्स लागतील आपल्याला काढायचं आहे. पण एक्स म्हणजे काय, नंबर ऑफ ऍपल्स, म्हणजे एक्स टू 36 अँड वाय इज इक्वल टू आपल्याला काढायचं आहे, वायची किंमत काढायची आहे. बाय युजिंग इक्वेशन 648 इज इक्वल टू 36 इंटू वाय. 36 इंटू वाय जर आपण केलं तर हे एक्स 36 आहे मल्टिप्लिकेशन मध्ये आहे, हे इकडे गेलं तर गुणाकारामध्ये येते. तर 648 भागिले 36 बरोबर वाय. याचा जर भागाकार केला तर उत्तर येते 18 इज इक्वल टू वाय, म्हणजे वाय इज इक्वल टू 18 बॉक्स. म्हणजे एका बॉक्समध्ये जर 36 सफरचंद घातले तर आपल्याला 18 बॉक्सेस लागणार आहेत. म्हणजे y इज इक्वल टू 18 बॉक्सेस, म्हणजे नंबर ऑफ बॉक्सेस इज 18. म्हणजे विद्यार्थ्यांनो अशा प्रकारे क्वेश्चन्स असेल तर आपल्याला पहिल्यांदा क्वेश्चन समजावून घ्यायचा आहे, आणि इनव्हर्स व्हेरिएशन असेल तर दिलेल्या संख्या ज्या आहेत
त्यांचा गुणाकार करून कॉन्स्टंट काढायचा आणि कॉन्स्टंट काढल्यानंतर त्याच कॉन्स्टंटचा वापर करून इक्वेशन तयार करायचं आणि त्या इक्वेशनचा वापर करून पुढचे जे आहेत म्हणजे 36 ऍपल असेल तर किती बॉक्स मिळतील, तर आपल्याला 36 जे इक्वेशन आहे त्याच्या इक्वेशन मध्ये किमती घाला, किमती घातल्यानंतर आपल्याला एक्झाम्पल सुटू शकतो. तर अशा प्रकारचे एक्झाम्पल आपण सोडवलं आहे. तर पाहूया आपण यातलाच प्रश्न क्रमांक 14 जो तुमच्या पुस्तकात दिलेला आहे. क्वेश्चन नंबर 4 आहे, राईट द फॉलोइंग स्टेटमेंट्स युजिंग सिम्बॉल ऑफ व्हेरिएशन. याचा अर्थ आहे सिम्बॉल म्हणजे आपल्याला चिन्हाचा, व्हेरिएशन म्हणजे आपलं चलनाच्या चिन्हाचा वापर करायचा आहे. ते दिलेले खाली स्टेटमेंट्स आहेत त्याचं वाचन करायचं आणि आपण सिम्बॉल मध्ये लिहायचं आहे. बघा त्याला पहिला क्वेश्चन आहे, द वेव्हलेंथ ऑफ साऊंड एल अँड इट्स फ्रिक्वेन्सी एफ आर इन इनव्हर्स व्हेरिएशन. द वेव्हलेंथ ऑफ साऊंड म्हणजे ध्वनीची तरंग लांबी, द वेव्हलेंथ ऑफ साऊंड एल म्हणतात त्याला, ध्वनीची तरंग लांबी एल आणि वारंवारता फ्रिक्वेन्सीला आपण वारंवारता म्हणतो. याच्यामध्ये इनव्हर्स व्हेरिएशन आहे म्हणजे ध्वनीची तरंग लांबी आणि फ्रिक्वेन्सी त्याला वारंवारता म्हणजे यांच्यामध्ये इनव्हर्स व्हेरिएशन आहे. याचा आपण सिम्बॉल मध्ये लिहितोय एल इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू 1/f. हे झालं सिम्बॉल मध्ये, एवढंच उत्तर येतं. त्यातलाच क्वेश्चन नंबर 2 आहे, द इंटेन्सिटी आय ऑफ लाईट, द इंटेन्सिटी ऑफ लाईट म्हणजे दिव्याच्या प्रकाशाची तीव्रता, द इंटेन्सिटी आय ऑफ लाईट व्हेरियस इनव्हर्सली विथ द स्क्वेअर ऑफ द डिस्टन्स. म्हणजे दिव्याचा जो दिवा आहे तिथे लाईट आहे, त्या लाईटचे डिस्टन्स आहे तिथे डिस्टन्सचा स्क्वेअर आहे म्हणजे ते वर्गाच्या दुप्पट. वर्गात म्हणजे इंटेन्सिटी आणि डिस्टन्स, इंटेन्सिटी डिस्टन्सचा वर्ग आणि लाईटची तीव्रता याच्यामध्ये इनव्हर्स व्हेरिएशन आहे. द स्क्रीन ऑफ द लॅम्प म्हणजे दिव्याच्या प्रकाशाची तीव्रता आणि दिवाची पडदा यामधील अंतर डिस्टन्स यांचा वर्ग व्यस्त चलन आहे. हे आपल्याला माहित पाहिजे. आता हे जर लिहिताना कसं यायचं, इंटेन्सिटी आणि डिस्टन्स याच्यामध्ये डिस्टन्सचा स्क्वेअर आणि इंटेन्सिटी याच्यामध्ये इनव्हर्स व्हेरिएशन आहे म्हणजे आय इनव्हर्सली प्रोपोर्शनल 1/d². म्हणजे डिस्टन्सचे वर्ग आणि इंटेन्सिटी याच्यामध्ये इनव्हर्स व्हेरिएशन आहे हे आपल्याला लक्षात येतं. म्हणजे विद्यार्थी सगळ्यात महत्वाचं आपल्याला वाचन केलं की आपल्याला क्वेश्चन समजला पाहिजे, हे सगळ्यात महत्वाचं आहे. पहिला प्रश्न, वेव्हलेंथ ऑफ साऊंड, वेव्हलेंथ ऑफ साऊंड एल आणि फ्रिक्वेन्सी एफ. आता वेव्हलेंथ ऑफ साऊंड म्हणजे काय, ध्वनीची तरंग लांबी एल आणि वारंवारता एफ यामध्ये व्यस्त चलन आहे म्हणजे एल इनव्हर्सली प्रोपोर्शनल 1/f. 2 नंबर आहे, द इंटेन्सिटी आय ऑफ लाईट व्हेरियस इनव्हर्सली विथ द स्क्वेअर ऑफ द डिस्टन्स डी ऑफ स्क्रीन फ्रॉम द लॅम्प. दिव्याच्या प्रकाशाची तीव्रता आपण त्याला एल म्हणतो आणि दिवा व पडदा यातील अंतर त्याला डिस्टन्स म्हणतो, वर्ग यामध्ये व्यस्त चलन आहे म्हणजे आपण आय इनव्हर्सली प्रोपोर्शनल 1/d². आता आपण पाहूया यातलाच प्रश्न क्रमांक 5. प्रश्न क्रमांक 5 आहे, x इनव्हर्सली प्रोपोर्शनल y अंडर स्क्वेअर रूट y and when x is equal to 14 then y is equal to 16 f x is equal to 10 find y. जर हे इनव्हर्स व्हेरिएशन असेल तर x बरोबर 40 आणि y बरोबर 16 असेल तर आपल्याला कॉन्स्टंट मिळणार आहे. त्या कॉन्स्टंटचा वापर करून नंतर जे इक्वेशन आहे त्या इक्वेशनचा वापर करून आपल्याला x बरोबर 10 काढलं की y ची किंमत आपल्याला समजणार. मग आपण या इनव्हर्स व्हेरिएशनचा उपयोग करून आपल्याला या किमती काढायच्या आहेत. म्हणजे x इनव्हर्सली प्रोपोर्शनल 1/√y म्हणजे x इज इक्वल टू k/√y. k इज अ कॉन्स्टंट म्हणजे k इज इक्वल टू
एक्स मल्टिपल बाय अंडर स्क्वेअर रूट वाय हे झालं इक्वेशन. तर आपण इक्वेशन 1 लावतो. तिथं एक्स इज इक्वल टू 40, एक्स बरोबर 40 आणि वाय बरोबर 16 दिलंय. पुट व्हॅल्यू इन इक्वेशन 1. इक्वेशन 1 मध्ये पण व्हॅल्यू घालायचे. इक्वेशन 1 आहे के बरोबर एक्स म्हणजे 40 आहे. के बरोबर एक्स म्हणजे 40 गुणाकारात वर्गमुळात 16 म्हणजे 40 गुणिले वर्गमुळात 16 म्हणजे कुणाचं वर्गमूळ 16 आहे तर 4चं वर्ग 16 म्हणजे 16चं वर्गमूळ 4. 4 चूक 16 म्हणजे के इज इक्वल टू 160. हे आहे कॉन्स्टंट. आता के इज इक्वल टू 160 पुट व्हॅल्यू इन इक्वेशन 1. आता केस किंमत 160 इक्वेशन नंबर 1 मध्ये घातली तर 160 इज इक्वल टू एक्स इंटू अंडर स्क्वेअर रूट वाय हे झालं इक्वेशन. आता याच इक्वेशनचा वापर करून आपल्याला वायची किंमत काढायची आहे. आता इथे दिलं आहे इफ एक्स इक्वल टू 10 अँड फाइंड अँड वाय इज इक्वल टू क्वेश्चन मार्क. माहित नाही. आपल्याला इक्वेशन मिळालंय 160 बरोबर एक्स मल्टिप्लाय अंडर स्क्वेअर रूट वाय. आता एक्स किंमत माहित आहे 10 म्हणजे 160 गुणिले 160 इज इक्वल टू 10 मल्टिपल बाय अंडर स्क्वेअर रूट वाय. मल्टिप्लिकेशन डिवाइड झालं 160 डिवाइड बाय 10 इज इक्वल टू अंडर स्क्वेअर रूट वाय. यांचा भागाकार केला की 16 इज इक्वल टू अंडर स्क्वेअर रूट वाय. आपल्याला वाय ची किंमत करायची आहे म्हणजे वाय इक्वल टू अंडर स्क्वेअर 16 म्हणजे वाय इज इक्वल टू 4. 16चं वर्गमूळ 4 आहे म्हणजे वाय ची किंमत आपली 4 आहे. म्हणजे विद्यार्थ्यांनो या पद्धतीने आपण इक्वेशन तयार केलं आणि इक्वेशनचा याच इक्वेशन वापर करून जर आपण पुढची जर किंमत काढण्यासाठी त्याचा वापर केला तर कॉन्स्टंट आणि इक्वेशनचा वापर करून हे आपल्याला इक्वेशन तयार झालं की आपण ज्या किमती दिल्या त्या किमती जर घातल्या तर तुम्हाला उरलेली किंमत समजा वायची किंमत दिली असेल तर आपल्याला एक्स सुद्धा काढता आली असती पण एक आपल्याला वाय सुद्धा काढता येते. तर अशा प्रकारचे एकदम सोपं आणि सिंपल पद्धती आहे. पण इम्पॉर्टंट आहे की इक्वेशन कोणता आहे कसं काढायचं हे जर आपल्याला बेसिक समजलं तर अशा प्रकारचे एक्झाम्पल आपण इजी सोडू शकतो. तर पाहूया ह्यातलाच 6 नंबरचा क्वेश्चन जे तुमच्या पुस्तकात दिलेला आहे. प्रॅक्टिस सेट क्रमांक 7.2 मधला हा शेवटचा प्रश्न. X varies inversely as y. When x is equal to 15, then y is equal to 10. If x is equal to 20, then y is equal to how much? आता ज्याच्यावर सरळ आपल्याला दिलं आहे की इथं व्हेरियस इनव्हर्सली हे एक्स आणि वाय यांच्यामध्ये इनव्हर्स व्हेरियस इनव्हर्सली आहे व्यस्त चलन आहे. म्हणजे आपल्याला सिम्बॉल मध्ये काय एक्स अल्फा 1 अपॉन वाय म्हणजे एक्स इज इक्वल टू के अपॉन वाय. तर के हा कॉन्स्टंट म्हणजे के इज इक्वल टू एक्स मल्टिपल बाय वाय हे झालं इक्वेशन. आपण इक्वेशन 1 देऊ. इथं एक्स इक्वल टू 15 अँड वाय इक्वल टू 10 दिले. पुट व्हॅल्यू इन इक्वेशन 1. इक्वेशन 1 मध्ये आपण ही किमती काढू. म्हणजे के इज इक्वल टू एक्स म्हणजे 15 गुणिले वाय म्हणजे 10 म्हणजे के इज इक्वल टू 150 हा झाला कॉन्स्टंट. म्हणजे के इज इक्वल टू 150 पुट व्हॅल्यू इन इक्वेशन 1 म्हणजे के ची किंमत 150 150 इक्वेशन नंबर 1 मध्ये घातलं तर आपलं इक्वेशन तयार होतं. म्हणजे 150 इज इक्वल टू एक्स इंटू वाय 150 इज इक्वल टू एक्स इंटू वाय हे झालं इक्वेशन. आता याच इक्वेशनचा वापर करून आपल्याला वायची किंमत काढायची. हे दिला एक्स इक्वल 20 अँड वाय इज इक्वल टू हाऊ मच. इक्वेशन आहे 150 इज इक्वल टू एक्स मल्टिपल बाय वाय. इथे एक्स किंमत 20 दिल्या म्हणजे 150 बरोबर 20 गुणिले वाय हे गुणाकारामध्ये इकडे गेले की भागाकार होतं म्हणजे 150 भागिले 20
बरोबर वाय, शून्याला शून्य गेलं, बे के बे, बे साती 14, राहिला एक पॉईंट गेला, बे पंचे 10, म्हणजे वाय इज इक्वल टू 7/5. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारचे जर क्वेश्चन आपण आला तर आपण कॉन्स्टंट काढून इक्वेशन तयार करा. इक्वेशन तयार केल्यानंतर आपल्याला एक्स किंवा वाय अशा कोणत्याही संख्येचं आपल्याला उत्तर काढता येतं. तर हे उत्तर काढत असताना सगळ्यात महत्वाचं आहे की आपल्याला व्हेरिएशन आहे ते सिम्बॉल मध्ये लिहिता आलं पाहिजे. आणि व्हेरिएशन सिम्बॉल मध्ये लिहिता आला तर आपल्याला अशा प्रकारचे प्रश्न सोडवता येतात. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण या व्हिडिओमध्ये चॅप्टर नंबर 7 त्यामधील प्रॅक्टिस सेट क्रमांक 7.2 ह्याच्यामध्ये सर्व एक्झाम्पल आपण पाहिलेले आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. धन्यवाद.